रक्षाबंधननंतर कांदा दरात होणार मोठी वाढ, तर राज्यातून कांदा निर्यातीचा वेग वाढला। एनसीएफ आणि नाफेडकडून 35 रुपये किलो दरानं दिल्ली आणि इतर मेट्रो शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू। तर कांद्याच्या आवकेत राज्यासह देशामध्ये मोठी घट त्याकडे नोंदवली गेली आहे। कांदा दरामध्ये अजून 1 ते 1.5 महिना तरी तेजी राहण्याची सध्या शक्यता आहे। व्यापारी आणि साठेबाजांकडून कांदा दर पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीला ही गोष्ट अशक्यप्राय आहे। राज्यासह देशामध्ये कांद्याला प्रचंड मागणी वाढलेली आहे। यंदा अल निनोमुळे कांदा पिकाची लागवड ही टप्प्याटप्प्यानं झाली आणि म्हणूनच हा जो काही कांदा आहे तो देखील टप्प्याटप्प्यानं मार्केटमध्ये त्या ठिकाणी दाखल होईल। याशिवाय त्या ठिकाणी सध्या बाजारामध्ये 30 ते 35 रुपयांच्या दरम्यान सध्या चांगल्या कांद्याला दर हे आता स्थिर आहेत। तर कांदाची जी काही निर्यात आहे ती नेमकी कशा पद्धतीने होत आहे, याशिवाय नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून जो कांदा विक्री केला जातो त्याची नेमकी सत्य परिस्थिती काय आहे, कांद्याची लागवड आणि मार्केटमध्ये नवीन कांदा हा कधी दाखल होणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवरती आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा यांचं गणित असेल। कांद्याचं लागवड क्षेत्र, कांद्याची निर्यात, आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मिळणारे दर आणि बाजार समित्यांमध्ये होणारी कांद्याची आवक, याशिवाय ग्राहकांची मागणी, या सर्वच गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। आपण जर का सध्याला राज्यामध्ये कांद्याचे दर पाहिले तर साधारणतः 30 ते 35 रुपयांच्या दरम्यान कांद्याला सरासरी दर मिळतो। तर टॉप क्वालिटीच्या कांद्याला आजही 45 ते 50 रुपयांच्या दरम्यान दर मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसते। सध्या आपण जर का पाहिलं तर सोशल मीडियावरती आपल्याला त्या ठिकाणी एनसीएफ आणि नाफेडचा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी बाजारात आला आहे आणि तो 35 रुपये दराने विकला जातो आहे असं त्या ठिकाणी ऐकायला मिळतं। परंतु सत्यस्थिती अशी आहे की किंमत स्थिरीकरण निधी, ज्याला की आपण PSF असं म्हणतो, याच्या अंतर्गत केंद्र सरकारनं रब्बी हंगामासाठी जवळपास 2 लाख मेट्रिक टन जो काही कांदा आहे तो खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं। प्रत्यक्ष 1.21 लाख मेट्रिक टन खरेदी झाली। सुरुवातीचा खरेदी दर हा 1875 रुपये होता, त्यात 13% वाढ झाली। ही वाढ ही 7 वेळा झाली। त्यानंतर 2125 रुपये प्रति क्विंटल हा दर निश्चित करण्यात आला। आगामी सणासुदीच्या कालावधीमध्ये बाजारातील दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारनं हा जो काही बफर स्टॉक आहे तो आता बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेला आहे। ग्राहक एनसीएफ आणि नाफेडच्या व्हॅन इतर केंद्रीय भांडाराच्या माध्यमातून 35 रुपये प्रति किलो दरानं हा जो काही कांदा आहे तो दिल्ली आणि इतर मेट्रो शहरांमध्ये त्या ठिकाणी आता विकताना दिसतोय। कांदा एक्सप्रेस, रेल्वे रॅक आणि रस्त्याद्वारे नाशिकहून दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, वाराणसी या प्रमुख ग्राहक केंद्रांमध्ये सध्याला हा जो काही माल आहे तो त्या ठिकाणी पाठवला जातोय। दुसरी गोष्ट म्हणजे देशातील आणि राज्यामधील कांदा लागवडीचं क्षेत्र आणि येणारी जी आवक आणि भविष्यामध्ये येणारं जे काय उत्पादन आहे ते जर का आपण याच्यावरती नजर जर टाकली तर जे वार्षिक उत्पादन जे काय आहे ते त्या ठिकाणी साधारणतः 307.37 लाख मेट्रिक टनाचं जे काय उत्पादन आहे ते आता त्या ठिकाणी होईल असा अंदाज आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीतच त्या ठिकाणी 120 ते 123 लाख मेट्रिक टन उत्पादन होतं। लागवड क्षेत्र सुमारे त्या ठिकाणी 19 ते 20 लाख हेक्टर आहे आणि जो काय हंगामनिहाय जो काय वाटा आहे तो साधारणतः रब्बीचा 65 ते 70% वाटा असतो आणि यामध्ये जो काय खरीपाचा वाटा असतो तो साधारणतः 30 ते 35% वाटा साधारणतः असतो। राज्यासह त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि बिहारमध्ये सुद्धा कांद्याची शेती त्या ठिकाणी केली जाते। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर कांद्याला इतर देशातून सुद्धा प्रामुख्यानं त्या ठिकाणी मागणी आहे। वार्षिक जी काही निर्यात होती ती त्या ठिकाणी भारत दरवर्षी 15 ते 25 लाख मेट्रिक टन कांद्याची जी काही निर्यात आहे ती त्या ठिकाणी करतो, परंतु सध्या दरमहा सुमारे 1.5 लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी निर्यात होत आहे। यामध्ये प्रमुख निर्यातदार देश जर आपण पाहिले तर बांगलादेश, मलेशिया, UAE, श्रीलंका आणि नेपाळ हे त्या ठिकाणी प्रमुख निर्यातदार देश आहे। आता या देशांमधील जी काही आव्हानं आहे ते म्हणजे आखाती देश आणि आग्नेय आशियाई बाजारपेठांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा नवा कांदा उपलब्ध आहे आणि म्हणून भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती सध्याला स्पर्धा करावी लागत आहे। जर आपण पाहिलं तर बाजारामधील आवकेची आणि दराची स्थितीवरती जर आपण नजर जर टाकली तर देशभरातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज 50,000 मेट्रिक टनपेक्षा जास्त जी काही आवक आहे ती सध्याला नोंदवली जाते। महाराष्ट्रातील बाजार समित्या मग त्यामध्ये पिंपळगाव असेल, लासलगाव असेल, सोलापूर, नाशिक, नगर, आळेफाटा, संगमनेर या बाजार समित्यां सर्व मिळून जवळपास 30,000 मेट्रिक टनापेक्षा अधिक कांद्याची आवक सध्याला होताना दिसत आहे। प्रमुख बाजारांमध्ये सरासरी जो काय भाव मिळतोय तो साधारणतः 25 ते 30 रुपयांच्या आसपास गुणवत्तेनुसार बाजारभाव मिळतोय। तर देशातील किरकोळ जो काय बाजार आहे तो 35 ते 38 रुपये प्रति किलो त्या ठिकाणी सध्याला सुरू आहे आणि म्हणूनच येत्या
1 ते दीड महिन्यापर्यंत लाल कांद्याची जी काय आवक आहे ती कुठूनही त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळं उन्हाळा कांद्याला चांगला उठाव आणि चांगली तेजी इथून पुढे त्या ठिकाणी राहील असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी सध्याला दिसतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनी आपला जो काय साठवलेला कांदा आहे तो व्यवस्थित कांदा दराची अंदाज पाहून आणि कांदा दराचे जे काय आकडेवारी पाहून त्या ठिकाणी केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी मित्रांना त्या ठिकाणी फायदा होईल.